महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्याच अनुषंगाने मी आता आहे शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावरती आणि या शिवतीर्थावरती मनसेचे काही जे कार्यकर्ते आहेत की मनसेला मानणारी जी लोक आहेत त्यापैकीच एक जो कार्यकर्ता आहे त्यांनी बॅनर घेऊन आला आहे शिवतीर्थावर। तुम्ही पाहू शकता माझ्या उजव्या साईडला तो मुलगा जो आहे हा तरुण, या तरुणाने एक बॅनर घेऊन आला आहे। त्याच्यावरती स्पष्टपणे उल्लेख केलेला माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हेच महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव। याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत तो स्वतः तरुण आहे, तो कुठून आला, त्याच्या भावना काय आहेत हे सगळं आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ तू कुठून आला, काय नेमक्या तुझ्या भावना आहेत? मी आलो विरारवरून आलो आणि विरारवरून मी सतत 2 दिवस येतो शिवतीर्थावरची लाईटिंग बघायला आणि ही लाईटिंग बघूनच मी पूर्ण भारावून गेलो आहे आणि राजसाहेबांचे ब्लूप्रिंट वगैरे मी सातत्याने बघत असतो। त्या ब्लूप्रिंटनी प्रेरित होऊन मी राजसाहेबांवर एवढा विश्वास ठेवला आहे की मला असं वाटतं की खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब झाले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्र अजून प्रगतीपथावर जाईल। आणि एक विचार करा की एवढ्या वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी पण आपण रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न आणि विविध समस्या वगैरे दररोज तुम्ही न्यूजच्या माध्यमातून दाखवत असता, पण आता महाराष्ट्रात राजसाहेबांच्या नेतृत्वात खरंच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा महाराष्ट्र होईल असं मला वाटतं। संकल्पना नेमकी तुझ्या मनात केव्हा आली आणि हा तू बॅनर केव्हा छापला आणि इथं केव्हा आला? ॲक्च्युली हे बॅनर माझ्या मनात खूप म्हणजे खूप दिवसापासून होते। एक इंटरव्ह्यू बघितला होता तेजस्विनी पंडितचा, त्या म्हणाल्या की महाराष्ट्राचं एक इंटरव्ह्यू बघितला होता तेजस्विनी पंडित अभिनेत्री परत महाराष्ट्रात एक इंटरव्ह्यू बघितला होता अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आणि त्या म्हणाल्या होत्या की बाबा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे नाहीत, हे त्यांचं दुर्दैव नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे। त्याच विचारांना मी प्रेरित होऊन हे मी बॅनर छापलं। तू मनसैनिक आहे का तू फक्त राज ठाकरेंवर प्रेम करतो या खातर तुम्ही हा बॅनर? मी मनसैनिक आहे किंवा मी राज ठाकरेवर प्रेम करतो, त्यापेक्षा मी जास्त महाराष्ट्रावर प्रेम करतो। महाराष्ट्र हा विकसित व्हावा, एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा राज्य व्हावे हे माझं उद्दिष्ट आहे आणि हेच माझं उद्दिष्ट आहे। हा होता तरुण, हा तरुण जो आहे हा विरारवरून आलेला आहे आणि त्याच्या मनात ज्या भावना आहेत त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की या महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे की असं आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मनसेचे राज ठाकरे यांनी बनायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेकीसह मी वैभव काक, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।